जेव्हापासून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटले तेव्हापासून माझे पप्पा त्याच टेन्शनमध्ये होते सतत. कारण त्यांना असं वाटायचं की मी नोकरीला लागावं, त्यासाठी ते मजुरी करून मला पैसा पुरवायचे. जेव्हापासून त्यांना हे कळलं तेव्हापासून ते सारखं टेन्शनमध्ये असायचे. आणि 8 दिवसापूर्वी त्यांना बोलून पण दाखवलं होतं की आता तुझ्या नोकरीचं कसं होईल. आधीच ओबीसीमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, आता मराठा समाज पण त्यात आल्याच्या नंतर तुझं नोकरीला लागणं हे शक्यच नाही. मला वाटतं या टेन्शनमुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलले. आत्महत्यापूर्वी काही बाबांचं काही इमोशनल बोलणं झालं होतं, काही दुःख व्यक्त केलं होतं त्यांनी? हेच बोलत होते की आता तुझं कसं होईल. त्यांना फक्त एवढंच वाटायचं की मी नोकरीला लागावं. कारण मी यावेळेस 2-3 वेळेस ट्राय केला, त्यावेळेस नाही झालं माझं काही. आता काय तुला आव्हान राहील, काय संदेश राहील इतर? एवढंच म्हणायचं की आत्महत्यावर पर्याय नाहीये. त्यामुळे इतर बांधवाला पण माझी विनंती की त्यांनी हे पाऊल कधीच नाही उचलायला पाहिजे. कमीत कमी त्यांच्या मुलीचा तरी विचार करावा, मुलांचा. जशी मी उघडी पडले ना तशी इतर मुली बाबतीत तसं व्हायला नाही पाहिजे. मला एवढंच म्हणायचं. सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? हेच म्हणणार की जसं माझं कुटुंब उघडं पडलं तसं इतर मुलींचं किंवा मुलांचं कुटुंब उघडं नाही पडायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी यावर दखल घ्यावी ही माझी विनंती. तुला शिकतेस, काय शिक्षण झालं? मी BA 3rd इयरला आहे सध्या. BA 3rd इयर करते. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाचा विषय सुरू झाला, आज ओबीसीच्या आरक्षणामध्ये ओबीसीची मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली तेव्हापासून ओबीसी भयभीत झालेला आहे. परंतु परवा एक घटना घडली, कराडने आत्महत्या केली, आज देवळकरने आत्महत्या केली. अशा किती आत्महत्या होणार? आणि सरकारने याच्यावर तोडगा काढला पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे काहीतरी. अशा अनेक आत्महत्या ओबीसीमधून होत असल्या हे तर कुंभार समाजाचा एक माणूस किती गरीब असतो हे सरकारला माहिती आहे. आणि त्या कुंभार समाजाचं स्वतःचं कुटुंब भागवायचं, त्या मुलीचं शिक्षण करायचं, ह्या माध्यमातून असं होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे. मी खास विनंती करेल सगळ्या म्हणजे जे काही महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करेल, बाबा आत्महत्या करणं हा काही पर्याय नाही. आपल्याला अनेक पर्याय आहेत. आपण लढलं पाहिजे, आपण रस्त्यावर गेलो पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, अनेक जागेवर आपण हे सगळं करू शकतो. परंतु आत्महत्या करणं हा पर्याय नाही आहे. राज्य सरकारला विनंती करेल, आवाहन करेन की आज ही दुसरी आत्महत्या आहे ओबीसीमधली. म्हणजे ह्या प्रकारच्या घटना परत घडू नये याची सरकारने दखल घेतली पाहिजे. आज ही मुलगी पोलीस भरती करते, वडिलाला आता जर एवढा मोठा समाज ओबीसीत आला तर माझ्या मुलीला नोकरी मिळणार नाही, मग मी काय करावं? अशा माध्यमातून त्या माणसांनी, कुंभार समाजाच्या माणसांनी आत्महत्या केलेली आहे. मी सरकारला विनंती करेल की याच्यावर काहीतरी तोडगा काढा, निर्णय घ्या आणि या समाजाला, या ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, यांचा आरक्षणाला धक्का लागणार नाही, या निर्णयाचं तुम्ही तरी काहीतरी करा. आणि विनंती करेल मी महाराष्ट्रातल्या जनतेला की आपण आत्महत्या करू नये. अनेक पर्याय आहेत, पण अशा प्रकारची घटना आपलं कुटुंब रस्त्यावर पडतं आहे याची सुद्धा त्यांनी दखल घेतली पाहिजे. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आज ही मुलगी 2-3 वर्ष पोलीस भरती करते, तिला नोकरी मिळत नाही. शासनाने तिला नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.